ते खासदार नागेश आष्टीकर यांचा एक व्हिडिओ आता समोर येतोय। कामं होत नसल्यानं आम्ही हे पाऊल उचललं असं आष्टीकरांनी म्हटलंय। आमच्यावर अविश्वास दाखवला तेव्हाच ठरवलं थांबून फायदा नाही। विकास कामांसाठी सत्तेत जाणं हे गरजेचं आहे असं आष्टीकर म्हणाले। मी 2 वर्षांपासून निष्ठेनं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो आहे असं आष्टीकरांनी आपल्या या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय। ते नागेश आष्टीकरांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर 6 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून फुटले, त्यापैकी नागेश आष्टीकर यांचं नाव सगळ्यात आधी पुढे आलेलं आणि 2 वर्षांपासून आपण निष्ठेनं काम करण्याचा प्रयत्न केला। कामं होत नसल्यानं आम्ही हे पाऊल उचललं असं आष्टीकर यांनी म्हटलंय। काय नेमकं या व्हिडिओमध्ये नागेश आष्टीकरांनी म्हटलं एकदा आपण पाहूया। जय महाराष्ट्र। मी आज आपल्या समोर 2-3 दिवसाच्या नंतर आज पहिली वेळ मी पोस्ट करत आहे। बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे। प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये। उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाहीये। उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाहीये। आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे। त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बोलतील, काही अडचणीचं नाही। माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही। पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो। पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीने विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही। आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये। त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील। लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे। आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती। माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत। आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे। त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे। तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते, सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते। त्यामुळं हे पाऊल उचललं असेल। कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल। पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि मला माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे, मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे। आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालाना मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन। मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय, सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे। पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे। आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे। जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेल, तसंच मी आजही बोलतोय की मी तुमचे नक्की नेकीनं काम करेल आणि माझ्यावर जी तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल। त्याबद्दल पूर्ण कोणी बाळगायचं कारण नाहीये। आता बरीचशी मंडळी माझ्यावर खुश असू शकते, बरीचशी मंडळी माझ्यावर नाराज असू शकते। पण ज्यांना कळायला असेल की मी का गेलोय तर ते लक्षात घेतील। गेल्या जवळपास वडिलांनी राजकारण थांबवलं तसं 17 वर्षापासून तुम्ही मला ओळखता। मी तुमच्या सानिध्यात आहे, तुम्ही मला खूप मदत केली, खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलात आणि तुम्हालाही माझा स्वभाव माहीत आहे। मी कुणालाही सोडणारा माणूस नाही आहे। एकटा अर्धवट गोष्टीमध्ये मी कधी पडत नाही, अर्धवट गोष्टी कोणत्याच करत नाही। माझ्यासोबत जी मंडळी 17 वर्षापासून आहे ते आजही आहे, मला सोडून कोणी गेलेलं नाही आहे। पण कामं होत नसल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळे माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडं। त्यामुळे मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील। ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन।
माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असा मी प्रयत्न नक्की करेन. पण जर कोणी नाराज होतच असेल तर त्याला माझा पर्याय नाही. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की माझ्यासोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो, मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेन, मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तशी त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक. तर खासदार नागेश आष्टीकर यांचा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि कार्यकर्त्यांसाठी आणि एकंदरीतच निधी मिळत नाही, कामं करण्यासाठी जनतेने मला निवडून दिल्या आणि त्यासाठी मला सत्तेत असणं गरजेचं आहे, तरच कामं होऊ शकतात, माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे नागेश आष्टीकरांचा आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की काही जण माझ्यावर नाराज असतील सुद्धा, पण सध्या माझ्याकडे काही पर्याय नाही असं त्यांनी म्हटलंय. सतीश मोहिते पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया सतीशकडून काय नेमकी सगळी भूमिका आहे. सतीश, आत्ता आपण नागेश आष्टीकर हा व्हिडिओ ऐकला, भला मोठा व्हिडिओ आहे, अनेक कारणं त्यांनी त्यामध्ये दिलेली आहेत आणि सत्तेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण निधी मिळत नव्हता, कामं होत नव्हती अशी तक्रार आहे त्यांची. अनुपमा, नागेश पाटील आष्टीकर ज्या दिवशीपासून गायब होते त्या दिवशी नंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका मांडलेली आहे. सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जर मतदारसंघाची विकासाची नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेत जाण्याशिवाय माझ्यापाशी पर्याय नव्हता, त्यामुळे हा मार्ग मी निवडल्याचं त्यांनी स्पष्टीकरण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. नागेश पाटील यांनी सुरुवात जी केली ती उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि संजय राऊत यांच्या पासून केलेली आहे. हे दोघेही माझ्यासाठी वडीलधाऱ्यांसारखे आहेत आणि त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि त्यांना माझ्यावर रागवण्याचा, माझ्यावर राग व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं नागेश पाटील आपल्या व्हिडिओतून म्हणलेले आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे की 18 तारखेपर्यंत आम्ही कोणीही स्थायी खासदारांनी आम्ही कोणीही कुठलाही निर्णय घेतला नव्हता. मात्र 18 तारखेनंतर ज्याप्रमाणे वेगवेगळी वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडून, इतर नेत्यांकडून आली, त्यानंतर आम्ही व्यथित झालो आणि आम्हाला दुसरा मार्ग स्वीकारल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही हा मार्ग निवडल्याचं त्यांनी स्पष्टीकरण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि त्यापुढे बोलताना त्यांनी एकंदरच 2 वर्षामध्ये माझी कुठलीही कामं झाली नाही, जनतेची कामं, विकास कामं करायची असतील तर मला हा मार्ग निवडायचा शिवाय पर्याय नव्हता आणि मी संपर्कात रहा. सुषमा अंधारे आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाऊया या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी. सुषमाजी, नागेश आष्टीकरांचा आता एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, बराच मोठा व्हिडिओ आहे, पहिलाच व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की निधी मिळत नसल्यामुळे माझ्याकडे पर्याय नाहीये, लोकांनी मला कामं करून देण्यासाठी निवडून दिलेलं आहे आणि म्हणून माझ्याकडे पर्याय नसल्यामुळे मी गेलो असं त्यांचं म्हणणं आहे. ते आष्टीकरांच्या म्हणण्याशी मी अंशतः नक्कीच सहमत आहे. हे खरंच आहे की निधी मिळत नाही आणि पब्लिकली सत्ताधारी नेत्यांकडून, कधी राणेंची पोरं असतील, कधी स्वतः एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, ही सगळी लोक किंवा बावनकुळे असतील, ही सगळी माणसं पब्लिकली जाहीर सभांमधून सांगतात की आमच्याकडे आलात तर निधींची कमतरता पडू देणार नाही, पण आमच्यापेक्षा वेगळं मतदान केलं तर मात्र निधी मिळू देणार नाही. त्यामुळे निधी मिळत नाही, आर्थिक कोंडी केली जाते आणि आर्थिक कोंडी झाली तर मतदारसंघात सर्व्हाइव्ह कसं व्हायचं हा प्रश्न सगळ्यांच्याच समोरचा आहे, तो एकट्या आष्टीकरांच्या समोरचा नाही. पण मग हा प्रश्न फक्त आष्टीकर आणि संजय दिनासारख्या लोकांना भेडसावतो का? हा प्रश्न राजाभाऊ वाजेंना पण भेडसावतो, तो अरविंदभाईंना पण भेडसावतो, तो राष्ट्रवादीच्या खासदारांना आणि आमदारांना पण भेडसावतो, असं आहे ना. बरं, दुसरं असं की हा निधी कुणासाठी पाहिजे तर जनतेच्या विकासासाठी पाहिजे. मग जनतेच्या विकासासाठी जर निधी पाहिजे तर तुम्ही जाहीरपणे एक छान पत्रकार परिषद घेऊन लोकांना संबोधित करू शकला असतात आणि सांगू शकला असतात की आम्हाला आता तिकडे जायचं आहे, पण आम्ही उद्धवजींच्या नव्या चिन्हावर निवडून आलो होतो, सो आम्ही याचा राजीनामा देतो, पोटनिवडणूक करून आम्ही पुन्हा निवडून येतो, कारण आम्हाला तुमचा विकास करायचा आहे. कारण विकासासाठी यांच्याशिवाय कोणीच नाही ना, संपूर्ण धर्तीवर हेच आहेत विकास करणारे विकास पुरुष.
बरं, हे सगळं करताना जर यांना विकास करायचा आहे, तो जनतेचा करायचा आहे, तर मग जनतेपासून लपत का फिरत आहात तुम्ही? लपताय कशासाठी? तुम्हाला ही सुरक्षा का घ्यावी लागते? जर जनतेच्या विकासासाठी तुम्ही आलेले आहात तर मग जनतेने तर तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण वाय+ सुरक्षा घेऊन तुम्हाला फिरावं लागतंय, याचा अर्थ जनतेला तुमची विकासाची सोकॉल्ड कारणं अजिबात मान्य नाही आहेत. जनतेने तुमची ती कारणं धुडकावून लावलेली आहेत, कारण तुम्हाला जनतेचा नाही, तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे, एवढंच काय ते. सुषमाजी, आता त्यामध्ये दोन आणखी महत्त्वाचे मुद्दे खरं तर नागेश आष्टीकरांनी उपस्थित केले. यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 18 जूनपर्यंत म्हणजे वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही कुठेही गेलेलो नव्हतो. मात्र जे इतर नेते बोलले, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले इतर नेते जे काही प्रतिक्रिया देत होते त्याचा आम्हाला फार वाईट वाटलं, त्यामुळे आम्ही कष्टी झालो, असं त्यांचं म्हणणं आहे. 18 पर्यंत आम्ही कुठे गेलो नव्हतो असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, या बोलण्याला काहीच अर्थ नाही. 15 तारखेला आदित्यजींचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाला दरवर्षी इथे आमदार खासदार उपस्थित असतात. हे लोक त्या वाढदिवसाला उपस्थित नव्हते. वाढदिवसाच्या नंतर सलग दुसऱ्या दिवशी बैठक बोलावली, त्या बैठकीला सुद्धा हे लोक उपस्थित नव्हते. उलट हे लोक आम्हाला सगळ्यांना वेड्यात काढत होते, खोटं बोलत होते. संजय दिनात प्रचंड खोटं बोलत होते. म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले लोक येणाऱ्या काळात विश्वास ठेवणार नाहीत आणि त्यांची कन्या राजल पाटीलवर पण विश्वास ठेवणार नाहीत. तीच गत आष्टीकरांची आहे. दुसरं असं की माझ्या माहितीप्रमाणे 23 किंवा 24 मार्चला दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली होती, ज्या बैठकीला आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते. याची माहिती आपल्याला दिल्ली बीट बघणारे आपले सगळे पत्रकार सांगू शकतील. तिसरं असं की 10 तारखेला NDAची बैठक दिल्लीच्या ज्या हॉटेल ताज मानसिंगला पार पडली, त्या बैठकीनंतरही या 6 लोकांची बैठक पुनश्च एकदा पार पडलेली होती. हे लोक 18ला नाही, हे 16ला एकत्रित झाले. याचे अनेक व्हिडिओ हे सत्ताधाऱ्यांच्याही जवळ आहेत आणि जर यांनी कधी ऐकलं नाही, जर चुळबुळ करायचा प्रयत्न केला तर सत्ताधारी ते व्हिडिओ बाहेर काढू शकतात. मी हे अतिशय गांभीर्यानं नोंदवत आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसह अनेक लोकांकडे या 6 लोकांचे एकत्रित व्हिडिओ आहेत आणि या 6 पैकी एकानेही चुळबुळ केली, अगदी ओमराजेंनी सुद्धा, तर हे व्हिडिओ बाहेर पडू शकतात. त्यामुळे यांनी हे 18 वगैरेचं कारण देण्याचं काही कारण नाही. बरं, आणि एकदम शेवटचा एक थोडक्यात प्रश्न. त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे या व्हिडिओच्या की मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, मी विचारधारा सोडलेली नाही. हे म्हणणं तुम्हाला पटतंय का? नाही, मग मी काय म्हणते, तुम्ही गेलाय ना तिकडे, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात. चला, तुम्ही आहात तिथे, दिल्या घरी सुखी राहा, सुखाने नांदा. अरे पण मग तुम्ही तिकडे गेलाय आणि त्यांची ताकद, तो सगळा चमत्कार तुम्हाला मनोमन पटलेला आहे, त्या साक्षात्काराला तुम्ही नमन केलेलं आहे. तर मग इकडे मशाल चिन्हावर, म्हणजे मशाल या दुबळ्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, माणसांच्या सोबत राहणं तुम्हाला पसंत नाही, तर दुबळ्या माणसांनी मिळवून दिलेला विजय सोडून द्या ना, राजीनामा द्या आणि ज्या तुमच्या त्या सपोर्ट पक्षामध्ये गेलेला आहात त्यांच्याकडे पोटनिवडणुकीने निवडून या. काहीच म्हणणं नाही आपलं त्याच्याबद्दल. आहे का तयारी त्याच्यासाठी त्यांची? ठीक, आपली प्रतिक्रिया कळली. धन्यवाद सुषमाजी, आपण बोललात झी 24 तास बरोबर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या. तर नागेश आष्टीकर यांचा जो व्हिडिओ आता नुकताच आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी का नेमकं आपण एकच विचारधारा असलेल्या जरी शिवसेनेत दुसरे गेलो तरी का जातो आहोत त्याचं कारण सांगितलेलं आहे. आणि निधी मिळत नाहीये, जनतेची कामं करण्यासाठी मला जायचं आहे आणि म्हणूनच मी हा गट बदललेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कामं होत नसल्यामुळे माझ्याकडे काहीही पर्याय नव्हतं, कार्यकर्ते सोडून जायला लागले होते असं नागेश आष्टीकरांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय.